संदीप संकलेच्यावरती डाऊट आहे आणि ती मोहिनी आहे ती पण उतरटेल सारखं माझ्या वडिलांसोबत बोललेली आहे खूप. माझ्या वडिलांचा घातपात झालाय मला ही शंका आहे. मला न्याय पाहिजे बस. त्या संदीप संकलेच्याला इथं आणा त्याला सगळ्यांसमोर विचारा. मला कळकळीची विनंती आहे फक्त माझ्या वडिलांना न्याय पाहिजे बस. असे संदीप संकलेच्याला काहीतरी शिक्षा द्या बस. जे होते ना जो मालक होता ना तो गायब होता. तो का गायब सोशल मीडियावरती जेव्हा बघेल ना माझा फक्त हा गायब तो मालक तो गायब काय म्हणजे त्यांनी गाडी केली नाही नसेल केले ना तर त्याचे माणसं असतील किंवा त्यांच्याकडनं काही झालं असेल किंवा कोणी वाळू चोरी करायला आला असेल त्याच्या वडिलांची धटापटी पण केली असेल त्या धटापटीमध्ये तो माणूस पडला पण असेल खाली साधारण माणसाचं ऍक्सिडेंट झालं तरी तो माणूस असा मदत करतो. पण हा मदत कॅमेरे पाहिजे म्हणून तुम्ही बोलले ना झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे असतात. मग एवढं मोठं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि एवढं मोठं माणूस कॅमेरा पाहिजे ना नाही म्हणतात. मॅडम मला एक सांगा जर समजा ऍक्सिडेंट झालं तरी पण तो माणूस रिपेअर करून पाठवतो बरोबर की नाही. घ्यायची का नाही थोडासा भेटगाठ तर पाहिजे असते. अरे त्या दिवशी नाही यशवंत बागुल यांचं काही घातपात झालेला आहे किंवा काय झालेलं आहे तर सांगतात की ऍक्सिडेंट झालेला आहे. पण त्यांच्या फॅमिलीचं असं म्हणणं आहे की त्यांचा घातपात झालेला आहे आणि त्या चौकशी संदर्भात मी नाशिक शहर अध्यक्ष आहे पण मी एक महिलांची काम करणारी महिला अध्यक्ष आहे. त्यामुळे मी अन्याय अत्याचार समितीचे अध्यक्ष असल्यामुळे माझ्यापर्यंत ते आलेले होते. ही मुलगी आली तिचे वडील आहेत आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करूयात. आपल्याला इथून जरी न्याय नाही मिळाला तर आपण वरपर्यंत जाऊ. संविधान आपलं आहे आणि सर मला माहिती सर संविधानिक पदावर असल्यानंतर आपल्याला चांगलं सहकार्य करतील आणि न्याय मिळवून देतील. सर तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे की न्याय मिळेल. गोरगरीब लोक आहेत सर आमचे तर तुम्ही त्यांना प्लीज सहकार्य करा. सर 2 शब्द बोला ना सरांकडे द्या ते बोलतील. पॅनड्राईव्ह पण तुम्हाला दिले त्याच्यामध्ये लेटर रिसिप्ट कसं याच्यासोबत द्यायचं नोंद करावं लागेल त्याच्यात लिहावं लागेल ते मी देतो करून. ह्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे सर मग ऐका ना हे आता देऊन टाकते इथे लिहून गेलं होतं त्यांना ते याच्यामध्ये जे आहे सरांचं म्हणणं की आपण लिहून लेखीमध्ये देऊन टाकू. काय याच्यामध्ये काय काय ते म्हणतात तिथं चोरी नाही जायची ह्याच्यात त्यांचे कॉल रेकॉर्ड लिहून घ्या एका ठिकाणी. सरांनी आता निवेदन घेतलंय सोबत पेनड्राईव्ह देते म्हणजे मिसिंग व्हायला नको परत कोणाची नियत फिरल्यानंतर ते बदलायला नको का हरवलं नाही दिलं. त्याच्यामुळे तुमच्याकडे त्याच्या घेतलेलं आहे का कॉपी पेस्ट केलंय का कॉपी पेस्ट माझ्या मोबाईल मध्ये आहे का